नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो. आज आपणा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल. कारण बरेच दिवस झाले आपण ज्या परीक्षेची वाट पाहत होतो, अर्थातच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE मार्फत घेतली जाणारी CTET परीक्षा म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही आज दिनांक 24/10/2025 रोजी वेबसाईटवरती ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. यामध्ये आपण बघूया सविस्तरपणे. सार्वजनिक नोटीस बघा इथं म्हटलेलं आहे, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिनांक 8/2/2026 रविवार को केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET पेपर 1 और पेपर 2 का 21वां संस्करण म्हणजे आत्ता जी होणारी ही परीक्षा आहे ती 21वीं परीक्षा असणार आहे. आयोजन करेगा. यह परीक्षा देशभर के 132 म्हणजे 132 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं आहे, 20 भाषाओं में आयोजित की जाएगी. म्हणजे CTET परीक्षा जी आहे ही परीक्षा आता आपणाला 20 भाषामध्ये त्याचा पेपर उपलब्ध होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण आशा करूया की महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये सुद्धा ही परीक्षा कदाचित येऊ शकते. तर ती सुद्धा आपल्यासाठी एक गुड न्यूजच असणार आहे. तर या परीक्षेसंदर्भामध्ये ही परीक्षा, या परीक्षेचा पाठ्यक्रम, परीक्षेची भाषा, त्यानंतर याच्यासाठी लागणारी पात्रता, परीक्षेचं शुल्क, परीक्षेचे सेंटर म्हणजे शहर आणि या संदर्भामध्ये असणाऱ्या मुख्य तारखा, तिथी या ठिकाणी म्हटलेलं आहे. विवरणयुक्त विस्तृत सूचना बुलेटिन शीघ्र ही CTET की आधिकारिक वेबसाईट http://ctetnic.in म्हणजे या वेबसाईटवरती तुम्हाला या परीक्षेच्या संदर्भामध्ये अजून डिटेल माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कधीपासून सुरुवात होऊ शकते हेही अगदी लवकरात लवकर वेबसाईटवरती कळवलं जाणार आहे. तर या वेबसाईटवरती आपणाला इतर माहिती मिळेल. आल्याबरोबर लगेचच तुम्हाला या ठिकाणी त्याची माहिती पुरवली जाईल. तत्पूर्वी आपल्यासाठी आज या ठिकाणी ही अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल की CTET परीक्षा म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही गेली वर्ष झालं आपण वाट बघतोय. या परीक्षेचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. लवकरच यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणेसुद्धा सुरू होईल आणि त्याचबरोबर या परीक्षेचा जो दिनांक आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण लक्षात ठेवा. 8 फेब्रुवारी 2026 रोजी या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे. लवकरच आपण भेटूया या परीक्षेच्या संदर्भामध्ये. जर ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आणि इतर काही माहिती असेल तर आपणापर्यंत पोहोचवली जाईल. धन्यवाद.